सर्वांना ना दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ना गावाखेड्याकडे दसरा कसा असतो चला सांगते तुम्हाला कसं असतं. तर सकाळ सकाळी इकडे ना रांगोळी काढावी लागते, म्हणजे आपल्या स्वप्न स्वरूप पुढे ना आता मी रांगोळी काढणार होते, त्यासाठी सडा वगैरे घेतला होता. आणि शेणाचा सडा करून झाला का ना, आता आपल्याला त्याच्यावर रांगोळी काढायची होती आणि त्याचंच काम माझं चालू होतं, रांगोळी काढायची. आणि तुम्हाला आपल्या माहिती इतक्यात होतं आपलं. मग त्याच्यामुळेच आपली रांगोळी पण इतक्यात काढून झाली. आपली तवा सुद्धा आपल्याला मदतीसाठी आली होती. आणि ना स्वप्न सुरूचा हा पहिलाच दसरा होता आणि त्याच्यामुळे मस्तपैकी रांगोळी काढली. आणि ना पहिला दसरा असल्यामुळे ना स्वप्न सुरूचा मग गाड्या-बिड्या सगळं चकाचक केलं, गाया-बिया सगळं धुवून काढलं. आणि इकडे ना आपल्या सगळ्या गाड्यांना हार करायचे होते म्हणून पप्पा पण करत होते. म्हणून इकडे हारासाठी ना आपल्याला काय आंब्याची पानं पण आणायची होती. मग ते पण आणून घेतले. आणि आपण साधारणतः छोटी सुई वापरतो, पण आता एवढी मोठी सुई, मग आता आपण सुईला सुई म्हणतो. पण हिला काय म्हणायचं मला आता तेवढं तुम्ही नक्कीच सांगा. मग इकडे मस्तपैकी हार-बीर करून घेतले. आणि ना दसऱ्याच्या दिवशी ना आपण सगळ्यांनी एक नवीन संकल्प करायचा. मी पण केला. आता तो काही सांगत नाही मी तुम्हाला. तुम्ही काय केलं मला नक्कीच सांगा. मग इथं शेतीतले अवजारे वगैरे आपण जे शेतीत काय वापरतो ते सगळ्यांचं पूजन केलं होतं. दसरा आणि दसरा का साजरा केला जातो, की रामाने ना रावणाचा वध केला होता, म्हणजेच वाईटाचा वध केला होता. त्याच्यामुळेच आपण या दिवशी ना दसरा साजरा करतो. आणि म्हणूनच आहे ना, आपण इथून मागे आपल्यासोबत ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या सोडून दिल्या पाहिजे. आणि याच्यानंतर या दसऱ्याच्या नंतर आपण चांगल्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणूनच या दिवशी ना आपट्याची पानं दिले जातात आणि म्हणतात, "सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा." आमचा तर हा दसरा यावर्षी असा साजरा झाला आणि तुमचा कसा झाला? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.